वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषद कठोपनिषदातील अध्याय 2 वल्ली 2 याचा अभ्यास आपण करीत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या वल्लीमध्ये पहिल्या 12 मंत्रांचा अभ्यास आपण आधी केला होता। त्या संबंधी थोडा पुनर्विचार करू आणि मग आज जे उर्वरित 3 मंत्र आहेत या वल्लीमधले त्या 3 मंत्रांचा आपण अभ्यास करूया। 8वा मंत्र ज्याच्यामध्ये यमदेव नचिकेताला समजावून सांगतात य एव सुप्तेषु जागर्ति। मुख्यतः जी संकल्पना आहे की तीनही अवस्था जागृती स्वप्न सुषुप्ती यांच्यामध्ये आत्म्याचा अन्वय आहे। आत्मा या तीनही अवस्थांमध्ये समानत्वानी आहे। तो या तीनही अवस्थांमधील सगळे अनुभव सगळे पदार्थ यांना प्रकाशित करतो। जागृतीमध्ये आपल्याला डोळ्यांनी पाहून ज्ञान होतं, स्वप्नामध्ये काहीही न पाहता ज्ञान होतं आणि सुषुप्तीमध्ये पाहणारा देखील नाही, दृश्य नाही, द्रष्टा नाही, तरी देखील ज्ञान आहे। या तीनही अवस्थांमधलं ज्ञान ज्याच्यामुळे प्रकाशित होतं तो आत्मा, तो आत्मप्रकाश, ते तुझं मूळ स्वरूप आहे, यमदेव 8व्या मंत्रामध्ये समजावून सांगतात। आणि याचं कोणीही उल्लंघन करू शकत नाही। या सगळ्या संकल्पना आपण विस्ताराने पाहिल्या होत्या। प्रत्येक दृश्य पदार्थाला अस्तिभाती प्रिय, अस्तित्व भातित्व प्रियत्व आणि नामरूप हे 5 आयाम असतात। त्याच्यापैकी अस्तित्वाच्या मागे सत्तत्व आहे, भातित्वाच्या मागे चित्तत्व आहे आणि प्रियत्वाच्या मागे आनंद तत्व आहे। आणि कुठलाही पदार्थ या अस्तित्व भातित्व प्रियत्वाला ओलांडून कधीही जाऊ शकत नाही। या अर्थाने म्हटलेलं आहे की या ब्रह्माचं उल्लंघन कोणी करू शकत नाही। 9व्या 10व्या आणि 11व्या मंत्रामध्ये यमदेव खूप छान सुंदर मार्मिक 3 दृष्टांत देतात। अग्नी, वायू आणि सूर्य हे दृष्टांत कशासाठी की ज्या आत्म्याचा आपण विचार करतो त्याची व्याप्ती किती आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि तो कसा अलिप्त आहे। व्याप्ती हा सर्व चर अचर सृष्टीमध्ये व्याप्त आहे, समानत्वाने व्यापून आहे, सर्वत्र सदा समान आहे। आपण या संकल्पना अनेक वेळेस बघितल्या। अग्नी आणि वायू यांना मूळचा स्वतःचा असा कुठलाही आकार नाही, परंतु ज्या पदार्थांना ते व्यापतात जणू त्या आकाराचे होतात। अगदी तसंच आत्मा हा ज्या कुठल्या पदार्थाला व्यापतो तो जणू त्या आकाराचा झाल्यासारखा वाटतो। वास्तविक आत्म्याला आकार नाही, तो अशा वेगवेगळ्या नामरूपांच्या पदार्थांनी परिच्छिन्न देखील होत नाही, जणू झाल्यासारखा वाटतो। ही त्यातली मूळ संकल्पना आहे। आणि सूर्याचा प्रकाश जसा या पृथ्वीवरील सगळ्या पदार्थांना समानत्वाने प्रकाशित करतो। सुंदर एखादं दृश्य असेल, एखादी बाग, एखादं सुंदर गुलाबाचं फूल आहे ते, अथवा उकिरड्यावरचा कचरा, या दोघांनाही सूर्य प्रकाशित करतो।
परंतु त्या बागेतल्या फुलाच्या सौंदर्याने किंवा उकिरड्यावरच्या घाणीने तो स्वतः लिप्त होत नाही. तो स्वतः या सगळ्या पदार्थांपासून जसा अलिप्त असतो तसा आत्मा देखील या संपूर्ण सृष्टीतल्या सगळ्या पदार्थांचं ज्ञान होण्यासाठी कारणीभूत आहे. आणि आत्मप्रकाशात या संपूर्ण सृष्टीचं ज्ञान होतं. पण आत्मा स्वतः कशानेही लिप्त होत नाही, अलिप्त आहे, असंग आहे. या मुख्य संकल्पना 9 ते 11 मध्ये येतात. आणि मग 12व्या मंत्रामध्ये एक सुंदर पद्धतीने परत यमदेव वर्णन करतात. बघा, यमदेवाने नचिकेताला म्हटलं होतं की या ब्रह्माचं मी परत एकदा तुझ्यासाठी वर्णन करतो. आणि परत एकदा वर्णन करून देखील किती वेगवेगळ्या पद्धतीने या तत्वाबद्दल बोलता येतं, ऐकता येतं, चर्चा करता येते, किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता येतो हे या मंत्रांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. यमदेव म्हणतात 12व्या मंत्रामध्ये की एको वशी सर्व भूतांतरात्मा. एक हा जो शब्द आत्म्याच्या संदर्भात वापरतात तो एक संख्या अशा अर्थाने न वापरता आत्मा नावाचं तत्व एकमेवा द्वितीय आहे. एकम एवम अद्वितीयम. स्वगत भेद नाही म्हणून ते एकम आहे, सजातीय भेद नाही म्हणून एवम, आणि विजातीय भेद नाही म्हणून अद्वितीय. असं एकमेवा द्वितीय नावाचं आत्मा नावाचं तत्व या संपूर्ण सृष्टीत व्याप्त आहे. केवळ तेच एक सत्य आहे. परमार्थाच्या दृष्टीने, गीतेच्या दृष्टीने, वेदांत, दासबोध कुठलाही आपण ग्रंथ घेतला तर सगळे ग्रंथ आपल्याला एकमुखाने सांगतात की या संपूर्ण सृष्टीतलं ते एकमेव सत्य आहे. बाकी सगळी सृष्टी जी काही आपल्याला दृष्टीस पडते ती मिथ्या आहे. असा हा आत्मा एकमेवा द्वितीय आहे. वशी म्हणजे संपूर्ण सृष्टीतला त्यातल्या सगळ्या पदार्थांना आपल्या नियंत्रणात ठेवणारा आहे. नियंत्रणात ठेवतो म्हणजे काय, तर एक आत्मरूपानी वशी, दुसरा ईश्वर रूपानी वशी आहे. आत्मरूपानी वशी म्हणजे तीच संकल्पना की प्रत्येक पदार्थाला तो अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व देतो. आणि या अर्थाने तो सगळ्या पदार्थांना नियंत्रित करतो आत्मरूपानी. हा वशीचा पहिला अर्थ आहे. आणि वशीचा दुसरा अर्थ की ईश्वर रूपानी हा परमात्मा सगळ्या प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये राहून या सृष्टीचं नियमन करतो. सृष्टीचा एक समष्टीचा स्तर आहे जे निसर्गामधले अनेक घटक, सूर्य, चंद्र, तारे, ऋतू या प्रत्येकाला आपली काहीतरी नियमावली आहे. तर या सृष्टीला त्यांनी एका नियमाच्या चक्रामध्ये बांधून ठेवलेलं आहे. आणि व्यष्टीचं देखील तो नियमन करतो की सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपापल्या कर्मांची फळं देणं. कर्माध्यक्ष, कर्मफलदाता असं या ईश्वराला म्हटलं जातं. त्यामुळे तो ईश्वर रूपाने सगळ्या प्राणीमात्रांच्या हृदयात राहून त्यांचं नियमन करतो. एको वशी सर्व भूतांतरात्मा असा हा आत्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये समानत्वाने राहतो. बहुधा रूपम म्हणजे तो स्वतः अरूप असताना, स्वतः निराकार असताना जणू अनेक रूपांनी प्रकट होतो. अनेक रूपांनी प्रकट होतो याचं आपण स्पष्टीकरण मागच्या वेळेस बघितलं होतं की आत्मा हे अधिष्ठान आहे, परंतु अध्यस्त म्हणून, आभास म्हणून तो अनेक वेगवेगळ्या रूपांनी जणू प्रकट झाल्यासारखा वाटतो. हा एक भाग. किंवा आत्मा हा मुळात एकच आहे, परंतु आत्मा हा उपाधींमुळे वेगवेगळे शरीर, वेगवेगळे नामरूप, वेगवेगळे पदार्थ याच्यामुळे जणू तो वेगवेगळ्या रूपांनी प्रकट झाला असं वाटतो. प्रत्यक्षात तसा झालेला नाही, जणू झाला आहे असं वाटतं. आणि एवढं सगळं वर्णन कशासाठी यमदेव करतात की एवढं सगळं वर्णन नचिकेता समजावून घेणं का आवश्यक आहे. हा काही नुसती आपली इंटेलेक्च्युअल जगलरी नाही आहे. हे काही नुसतं बौद्धिक आपली चर्चा चालू नाही आहे की हवेमध्ये एखादं ॲबस्ट्रॅक्ट कुठलं तरी प्रिन्सिपल घेऊन त्याची चर्चा करायची, असा याचा उद्देश नाही. तर हा आत्मा तो मी आहे असा अनुभव जे धीर म्हणजे विवेकी आणि बुद्धिमान विचारवंत लोक घेतात, तेषां सुखम शाश्वतम, केवळ त्यांनाच या जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती होते, न इतरेषां. म्हणजे या दृश्य जगामध्ये कितीही बाकीची धावपळ केली, कितीही प्रयत्न केले, कितीही उड्या मारल्या, तरी शेवटी जे काही सुख मिळेल ते अतिशय तात्कालिक असेल, टेम्पररी, मोमेंटरी असेल. आणि अशा प्रकारचं तात्कालिक क्षणभंगूर सुख तुला चालणार असेल तर मग एवढी चर्चा करायची गरजच नाही नचिकेता. पण जर तुला ते शाश्वत, कायम टिकणारं, कधीही ज्याचं वीट येत नाही असं सुख हवं असेल तर मग त्याच्यासाठी हा आत्मविचार, ही आत्मचर्चा होणं आवश्यक आहे.
आणि नुसती चर्चा नाही तर तो प्रत्यक्ष अनुभव येणं आवश्यक आहे. असा सगळा विचार यमदेव नचिकेताला पहिल्या 12 मंत्रांमध्ये सांगतात. आणि पुढे 13व्या मंत्रामध्ये हाच आत्मविचार एका वेगळ्या पद्धतीने, खरं वेगळी पद्धत म्हणावी की नाही हा देखील प्रश्नच आहे. कारण की बघितलं तर सगळीकडे पुनरावृत्ती आहे आणि बघितलं तर एक छोटासा बारका वाका होईना पण प्रत्येक श्लोकामध्ये आपल्याला नव्याने कळतो. मग आता दुसऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीतल्या आपण 13व्या मंत्राचा अभ्यास करूया, ज्याच्यामध्ये यमदेव नचिकेताला पुढे सांगतात की नित्यो अनित्यानाम चेतन चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामान तम आत्मस्थम यहा अनुपश्यन्ति धीराः तेषां शांतिः शाश्वती न इतरेषाम. सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात की नित्य अनित्यानाम, जो अनित्य पदार्थांमध्ये नित्य आहे. चेतन चेतनानाम, जो चेतन पदार्थांमध्ये चेतन आहे. एको बहुनाम यो विदधाति कामान, जो एकटाच अनेकांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. जो स्वतः एकटा एकमेव असून देखील अनेकांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. आणि दुसरी ओळ ही 12व्या मंत्रासारखीच समान आहे. तम आत्मस्थम यहा अनुपश्यन्ति धीरः, जो विवेकी पुरुष या आत्म्याला आपल्या बुद्धीमध्ये अथवा हृदयामध्ये स्थित स्वतःमध्येच आपल्यातच पाहतो. तेषां शांतीही शाश्वती न इतरेषाम, केवळ त्यालाच शाश्वत शांती मिळते, इतरांना मिळत नाही. 12व्या आणि 13व्या मंत्रामध्ये जी दुसरी ओळ आहे त्याच्यामध्ये केवळ एकच फरक आहे. 12व्या मंत्रात यमदेवांनी म्हटलं की अशा प्रकारे जो आत्म्याचा अनुभव घेतो त्याला शाश्वत सुख मिळतं. इथे म्हणलंय की त्याला शाश्वत शांती मिळते. शाश्वत शांती असा एक शब्द वापरलाय, त्यातलं शाश्वत आपण बाजूला ठेवून देऊ. नुसत्या शांती या शब्दाचा विचार करू की खरंच आपल्याला या मानवी जीवनात शांती हवी आहे का. कारण की ज्या प्रकारचं जीवन आपण जगतो, जी आपली लाईफस्टाईल आहे ती या शांतीला अतिशय प्रतिकूल आहे. कारण की वेगवेगळ्या पद्धतीने एक्साईट होण्याचा आणि स्वतःच स्वतःला एक्साईट करून घेण्याचा आपण खूप प्रयत्न करतो. लहानपणी मला आठवतं की टी व्हीवरती आम्ही बघायचो, एक शांती नावाची सिरियल होती, दुसरी स्वाभिमान नावाची एक सिरियल होती, दिल्ली दूरदर्शनवर यायचे, त्या काळातल्या प्रसिद्ध सिरियल होत्या. ती शांती नावाची सिरियल बघायला बसलं तर त्याच्यामध्ये अशांती सोडून दुसरं काहीही नसायचं. रोज उठून कुठली तरी भांडणं, कटकटी, मत्सर, हेवेदावे, कोणीतरी कोणाच्या तरी अपमान करतो, निंदा करतो, अन्याय होतो, त्या अन्यायाचा बदला, प्रतिशोध इत्यादी. तर अशा प्रकारच्या शांतीसारख्या सिरियल बघून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे बघून कुठलंही सुख शांती आपल्या जीवनात येण्याची शक्यता नाही. हे आपल्याला बौद्धिक स्तरावर जरी कळलं तरी ते टी व्ही सिनेमे बघणं आपण काही सोडत नाही, त्याचा पिच्छा आपण सोडत नाही. मग इथे जे यमदेव म्हणतात की ही शाश्वत शांती हवी असेल आणि थोडीफार जर आपल्याला खरंच आपल्या जीवनात हवी असेल, स्वतः अंतर्मुख होऊन विचार करावा, तर मग खरंच जर ही शांती हवी असेल तर त्याचा उपाय इथे यमदेव या मंत्रामध्ये आपल्याला सांगतात की नित्यः अनित्यानाम, सर्व अनित्य पदार्थांच्या मध्ये हा नित्य स्वरूप आहे. सर्व अनित्य पदार्थ, कोणते पदार्थ अनित्य आहेत? सर्व पदार्थ अनित्य आहेत. म्हणजे कोणते? तर छान आपल्या शास्त्रामध्ये नियम आहे की यद दृष्टम तन नष्टम, जे जे दृष्टीस पडतं. आणि दृष्टीस पडतं म्हणजे केवळ डोळ्यांनी पाहता येतं ते नाही, तर जे कानांनी ऐकू येतं, हाताने ज्याला स्पर्श करता येतो, ज्ञानेंद्रियांना जे जे काही गोचर आहे त्या सगळ्या गोष्टी यद दृष्टम तत नष्टम. हिंदीमध्ये बघा एक गाणं, प्रसिद्ध गाणं होतं, अजूनही आहे की चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. की हा जगाचा नियम आहे, जे येतं ते जातं, ज्याची उन्नती होते त्याची अवनती देखील होते, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो, ज्याला उत्पत्ती आहे त्याचा लय होतो. अशा वेगवेगळ्या, ज्याला यश मिळतं त्याला अपयश देखील मिळतं, ज्याला कीर्ती मिळते त्याला कधी ना कधी अपकीर्ती देखील सोसावी लागते. या सगळ्या गोष्टी सायकलमध्ये येतात. कायम टिकणारी कुठलीही गोष्ट नाही. प्रत्येक सृष्टीमधला हा जो पदार्थ आहे, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, हे सगळं अनित्य आहे. आणि बघा परमार्थाच्या या शास्त्रामध्ये सुरुवातीला जेव्हा आपण हा अभ्यास करतो, अशा प्रकारचं विवरण ऐकतो,
तर पहिली गोष्ट अशी आहे की हे सगळं ऐकण्यासाठी समजण्यासाठी वेदांतशास्त्राचा विशेष उपयोग नाही. हे सांगणं की हे संपूर्ण दृश्य विश्व अनित्य आहे, इम्परमनंट आहे, क्षणभंगूर आहे, ह्या गोष्टी कुठल्याही साध्या विचारवंत व्यक्तीला केवळ या जगाचं निरीक्षण केल्याने कळतात. त्याच्यासाठी आपल्याला गीतेची गरज नाही, त्याच्यासाठी उपनिषदांची गरज नाही. पण काय होतं की सारखं हे आपलं अनित्य आहे, मृत्यू होतो प्रत्येक गोष्टीचा, विनाशशाली आहे, क्षणभंगूर आहे, असं सारखं सारखं ऐकलं की वाटतं की या अभ्यासात काही तथ्य नाही, या अभ्यासात काही अर्थ नाही. फार उदास लोक आहेत, फार नकारात्मक पद्धतीने हे सगळं प्रस्तुत करतात. आम्हाला माहिती आहे मृत्यू होणार आहे वगैरे, पण कधीतरी मृत्यू होणार म्हणून आजचं जे जीवन आहे त्याच्यामधली मजा ती कशाला घालवून टाकायची, कशाला हे सगळं किरकिर करून आत्तापासूनच चौकोनी चेहरे करून बसायचं. अशा प्रकारचे अनेक आक्षेप आपल्या परमार्थावर घेतले जातात, कारण की परमार्थाच्या अभ्यासाचं जे मूळ स्पिरिट आहे ते स्पिरिट कळलेलं नसतं. हे सगळं दृश्यविश्व अनित्य आहे हे सांगण्यामध्ये उपनिषदांचं वैशिष्ट्य नाही. वैशिष्ट्य या चरणामध्ये आहे की जरी हे सगळं दृश्यविश्व हे पदार्थ अनित्य असले तरी काय मुख्य महत्त्वाचा गोष्ट संदेश काय आहे, देर इज अ गुड न्यूज. आणि गुड न्यूज काय आहे की या सगळ्या पदार्थांच्या मध्ये जे अनित्य क्षणभंगूर आहे त्याच्यामध्ये व्यापलेलं एक नित्य स्वरूप असं तत्व आहे. नचिकेता, जे शहाणे विचारवंत लोक असतात, समजूतदार लोक असतात, ते या येणाऱ्या जाणाऱ्या पदार्थांच्याकडे, नामरूपांच्याकडे, आकारांच्याकडे विशेष लक्ष देत नाही, त्याच्यामुळे व्यथित होत नाही, त्याच्यामागे धावपळ देखील करत नाही. मग ते काय करतात, ते शांतपणे बसून या सृष्टीचं जे स्वरूप आहे त्याचा विचार करतात आणि त्याच्यामधलं जे नित्य तत्व आहे त्याच्याकडे पाहायला शिकतात, ते अनुभवायला शिकतात, त्याच्या संबंधी विचार करायला शिकतात. उपनिषदांचं आणि गीतेचं महात्म्य आपल्या जीवनात काय आहे, कारण की जे अनित्य आणि इम्परमनंट आहे त्याचा विचार करायला आपल्याला हे शास्त्र शिकवत नाही. जे परमनंट आहे, कायम टिकणारं आहे, तिकडे आपलं लक्ष वेधून घेतं. हे या शास्त्राचं मुख्य वैशिष्ट्य आहे. कथा बघू आपली एखादी. काय आहे की कथा बघितली, गोष्ट बघितली की या गोष्टी थोड्याशा आपल्याला सोप्या वाटतात. की आधी त्याच्यातला जो एक तात्विक भाग आहे तो बघू आणि नंतर एक छोटीशी गोष्ट बघू की अनित्य सगळ्या पदार्थांच्या मध्ये नित्य स्वरूप असा हा आत्मा आहे. आत्म्याला नित्य का म्हटलं आहे, हा पहिला भाग. नित्य शब्दाचा वेदांत शास्त्रामध्ये एक स्पेसिफिक अर्थ आहे की ज्याला 4 प्रकारचे अभाव नाही त्याला नित्य म्हणतात. अभाव म्हणजे नसणं, नॉन एक्झिस्टन्स. अभाव म्हणजे नसणं, नॉन एक्झिस्टन्स. आपल्या जगातला प्रत्येक पदार्थ हा 4 प्रकारे त्याचा अभाव असू शकतो. म्हणजे तो पदार्थ नाही त्याचा अभाव हा एकूण 4 प्रकारे असू शकतो. प्राक अभाव, प्रध्वंसा अभाव, अत्यंत अभाव आणि अन्योन्य अभाव. प्राक अभाव म्हणजे पूर्वी नसणं, उत्पत्तीच्या पूर्वी नसणं. उदाहरणार्थ हा फोन हा 2-3 वर्षांच्या पूर्वी अस्तित्वात नव्हता म्हणून याला प्राक अभाव आहे. दुसरा आहे प्रध्वंसा अभाव. अजून एक 2-4 वर्षांनी या फोनचा विनाश होईल आणि विनाश झाल्याच्या नंतर हा फोन अस्तित्वात नसेल म्हणून याला प्रध्वंसा अभाव देखील आहे. तिसरा आहे अन्योन्य अभाव. अन्य एका पदार्थाचा दुसऱ्या पदार्थामध्ये असलेला अभाव. की विचार करा, माझ्याकडे इथे एखादा पेन आहे. पेन या पदार्थामध्ये फोनचा अभाव आहे आणि फोन या पदार्थामध्ये पेनचा अभाव आहे. म्हणून म्हणतात की या प्रत्येक पदार्थाला अन्योन्य अभाव आहे. आणि चौथा आहे अत्यंत अभाव, की जगामध्ये असे काही पदार्थ आहेत की जे कधी अस्तित्वातच येत नाही म्हणून त्यांना अभाव आहे. उदाहरणार्थ वंध्यापुत्र, किंवा उदाहरणार्थ आकाशाला लागलेलं फूल किंवा सशाची शिंग. ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना अत्यंत अभाव आहे, कारण की त्या कधीच अस्तित्वात असणं शक्य नाही. प्राक अभाव, प्रध्वंसा अभाव, अन्योन्य अभाव आणि अत्यंत अभाव. आत्मतत्वाला नित्य स्वरूप म्हटलं आहे, कारण की या 4ही प्रकारांनी तो नाही असं कधीच होत नाही, म्हणजे तो कायम आहे. आत्म्याला प्राक अभाव नाही, प्रध्वंस अभाव नाही, अत्यंत अभाव नाही, अन्योन्य अभाव नाही. असा हा नित्य स्वरूप असणारा आत्मा या संपूर्ण चर अचर सृष्टीच्या मध्ये समानत्वाने कायम व्यापून आहे. आणि त्याच्याकडे जर तू बघायला शिकलास नचिकेत,
तर मग तुला हे जे येणारे जाणारे पदार्थ आहेत त्यांच्या येण्याचा आणि जाण्याचा तुला त्रास होणार नाही. बघा, आपण जेव्हा बाहेर जातो कडक उन्हामध्ये, तेव्हा बाहेरचं ऊन आपल्याला बदलता येत नाही. मग आपण काय करतो, फक्त स्वतः एक गॉगल घालतो डोळ्यांवरती. गॉगल घातला की बाहेरचं ऊन आहे तसंच राहतं, फक्त आपल्याला त्या उन्हाचा त्रास होत नाही. तसं वेदांतामध्ये या मंत्रामध्ये जणू यमदेव आपल्याला एक आध्यात्मिक गॉगल देतात की बाहेरची सृष्टी आहे तशीच राहणारे, आपलं घर, आपलं घरदार, आपले कुटुंबीय, आपला मुलगा, पती पत्नी, आपला स्वतःचा देह, सगळ्या आपल्या आवडत्या वस्तू या येणार आहेत, जाणार आहेत, यापैकी काहीही टिकणार नाही. पण याच्यामुळे जर मला वाईट वाटत असेल तर हा आध्यात्मिक गॉगल घालायचा, म्हणजे ह्या सगळ्या अनित्य पदार्थात असलेलं नित्य तत्व बघायला शिकायचं. ते बघितलं की आपल्याला त्रास होत नाही. आणि त्रास होऊ नये, नेहमी आनंदी आणि सुखी असावं म्हणून ही एवढी सगळी खटपट करायची. अन्यथा एवढी सगळी खटपट करायची काही गरज नाही. परंतु हे शाश्वत सुख आपल्याला मिळावं म्हणून ही वैचारिक दृष्टी विकसित करणं आवश्यक आहे. कथा बघूया आता, कारण की एवढे सगळं तत्वज्ञानाचं जेव्हा आपण विवरण ऐकतो तेव्हा हमखास झोप येते. रात्रीची वेळ आहे, शुक्रवारची रात्र आहे आणि दमून आलेले असतात, बऱ्याच जणांचा कामाचा दिवस असतो. त्यामुळे एवढं सगळं तात्विक विवरण करताना अधूनमधून कथा बघणं आवश्यक असतं. की जीमुत केतू नावाचा एक राजा होता. तो राजा अतिशय धार्मिक प्रवृत्तीचा असा राजा होता. वैभवशाली पराक्रमी राजा होता. न्यायी राजा होता. सदाचारी होता. आपल्या सगळ्या लोकांच्या मध्ये अतिशय प्रिय होता. देवेंद्राची उपासना केली त्यांनी आणि आपल्या महालाच्या अंगणामध्ये कल्पवृक्ष आणून ठेवला होता. त्यामुळे त्याच्या राज्यामध्ये कधीही कोणालाही काहीही कमी पडत नसे. पण असा हा जो धार्मिक राजा होता हा आपल्या राज्यामध्ये, आपल्या कारभारामध्ये खूप आसक्त होऊन राहिलेला होता आणि केवळ तेवढाच विचार करत होता. भगवान दत्तात्रेयांना त्याची करुणा आली, उद्धार करावा याचा असा विचार त्यांनी केला आणि एक अवलियाचा वेश धारण केला. अवलियाचा वेश म्हणजे मलिन फाटके कपडे, सगळ्या अंगाला दुर्गंधी येते, जटा आहेत पसरलेल्या विखुरलेल्या, असं एक रुद्र रूप त्यांनी थोडंसं घेतलं आणि राजाच्या महालाकडे गेले. एवढं सगळं अवलियाचा हा सगळा वेश असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं की जेव्हा महालामध्ये जातात तेव्हा त्यांच्या राजाच्या दारावरचे कोणीही पहारेकरी त्यांना अडवू शकत नाही. सगळ्यांना दूर करून हा अवलिया आतमध्ये जातो. राजमहालात सरळ राजमंचकावर जाऊन आरामात बसतो. राजापर्यंत ही गोष्ट जाते, खबर जाते. राजा अतिशय संतापतो की कोण हा माणूस, असा कसा माझ्या महालात येऊन डायरेक्ट माझ्या मंचकावर बसला. तिथे येऊन राजा म्हणतो, काय हो महाराज, तुम्ही कोण आणि इथे कशाला आले? तो म्हणतो की अरे राजा, मी एक प्रवासी आहे आणि जाता जाता खूप दमलो होतो, शिणलो होतो आणि इथे फक्त धर्मशाळा दिसली मलाही वाटे म्हणून आराम करायला आलो आहे. राजाला अजून राग येतो की ही काय तुला धर्मशाळा दिसते का? हा माझा महाल आहे. तो म्हणतो हो धर्मशाळाच तर आहे. राजा म्हणतो नाही नाही, हा माझा महाल आहे, राजमहाल आहे हा. तुझा महाल आहे का? बरं, किती वर्षांपासून राजा तू इथे राहतो? राजा म्हणतो की मागचे 50 वर्ष झाले मी इथे राहतो, माझा जन्मच या महालात झालेला आहे. बरं, मग तुझ्या आधी या महालात कोण राहत होतं? माझे बाबा, माझे वडील राहत होते. ते किती वर्ष राहिले? ते साधारण 100 वर्ष राहिले. बरं, मग वडिलांच्या आधी कोण राहत होतं? माझे आजोबा राहत होते. ते किती वर्ष राहिले? ते पण साधारण 100 वर्ष राहिले. मग राजा, या महालामध्ये तुझे आजोबा आले, काही काळ राहिले आणि निघून गेले. तुझे वडील आले, काही काळ राहिले आणि निघून गेले. आता तू आला, तू पण काही काळ राहशील आणि निघून जाशील. अशी कुठलीही वास्तू, कुठलंही स्थान ज्याच्यामध्ये लोक येतात, काही काळ राहतात आणि निघून जातात, ती धर्मशाळाच नव्हे काय? ही धर्मशाळाच नव्हे काय? असा प्रश्न ते विचारतात. अर्थात भगवान दत्तात्रय आहे, त्यांनी प्रश्न विचारतात, राजाचे डोळे उघडतात वगैरे. ती पुढे कथा चालू राहते. पण भगवान दत्तात्रेयांचा हा जो प्रश्न आहे अतिशय मार्मिक प्रश्न आहे. थोडासा अंतर्मुख होऊन आपण विचार करू की ही धर्मशाळाच नव्हे काय? ज्या घरामध्ये आपण राहतो, मी माझं घर मी सजवलं, मी बनवलं, मी बांधलं, एवढे सगळे खस्ता खाऊन एवढं हे घर मी छान सजवलं आहे, याच्यामध्ये अनेक लोक येतात राहतात वगैरे, प्रेमाने मी माझा संसार सजवलेला आहे इत्यादी, ही जी काही आपली वाक्य असतात
थोडं अंतर्मुख होऊन विचार करावा की वेदांताच्या दृष्टीने ही निव्वळ एक धर्मशाळा आहे, काही काळापुरतं, आणि केवळ हे भिंतींचं घर नाही, तर हा देह ज्याच्यामध्ये आपण राहतो हा देह देखील त्या धर्मशाळेसारखा आहे. काही काळापुरता भगवंताने आपल्याला उधार दिलेला आहे. जेवढा काळ आपण या देहरूपी आणि देह ज्या घरामध्ये राहतो त्या घररूपी धर्मशाळेत राहिलो आहोत, तोपर्यंत या तत्वाचा विचार करावा आणि या सगळ्या अनित्य वस्तूंमध्ये जे नित्य तत्व आहेत ते पाहायला शिकावं. यमदेव म्हणतात की नित्य हा अनित्यानाम. पुढे म्हणतात की चेतन चेतनानाम, की सर्व चेतन पदार्थांच्या मध्ये जो चेतन आहे, म्हणजे सगळ्या चेतन पदार्थांना जो चैतन्य देतो. एक छान दृष्टांत इथे आचार्यांनी दिलेला आहे की आचार्य म्हणतात, बघा पाणी हे मूळचं गरम नसतं, पाणी हे रूम टेम्परेचरला असतं जे आपण म्हणतो. पण पाणी जेव्हा अग्नीच्या संपर्कात येतं तेव्हा काही काळापुरती त्याला उष्णता मिळते, उधार मिळते आणि पाणी गरम होतं. जसं अग्नीच्या संपर्कात आल्यावर पाणी गरम होतं तसा आपला देह हा मूळचा अचेतन आहे. या मूळचं अचेतन असलेलं तत्व जेव्हा आत्मचैतन्याच्या संपर्कात येतं जणू, तेव्हा त्या आत्मचैतन्याच्या अधिष्ठानावर याला चैतन्य मिळतं काही काळापुरतं. ते या देहामध्ये राहतं आणि देहाच्या माध्यमातून अनेक कर्म करतं. त्या देहाच्या मध्ये काही काळ येणाऱ्या आणि जाणाऱ्या चैतन्याला आपण जीवात्मा म्हणतो किंवा जीव चैतन्य म्हणतो. मागे आपण या गोष्टीचा विस्ताराने विचार केला होता की सृष्टीमधले जेवढे पदार्थ आहेत त्याचं दोन प्रकारे वर्गीकरण होतं. एक आहे चेतन पदार्थ, दुसरे अचेतन. जड आणि चेतन. जे जड आहे त्यालाच अचेतन देखील म्हणतात. जड आणि चेतन पदार्थांच्या मध्ये मुख्य फरक काय? जड पदार्थामध्ये अंतःकरण नाही, अंतःकरण नाही म्हणून जीवात्मा नाही. चेतन सगळ्या प्राण्यांच्या मध्ये अंतःकरण आहे, अंतःकरण आहे म्हणून जीवात्मा आहे. जड आणि चेतन दोन्ही प्रकारच्या पदार्थांमध्ये निर्गुण आत्मा, निराकार आत्मा किंवा परमात्मा हा समानत्वाने व्यापून आहे. तो दगडामध्ये आहे आणि शरीरामध्ये नाही, वाघामध्ये आहे आणि पाण्यामध्ये नाही असं नाही. तर सृष्टीतल्या सगळ्या पदार्थांच्या मध्ये आत्मा नावाचं तत्व समानत्वाने व्यापून आहे. परंतु आत्मा जरी असला तरी अचेतन पदार्थांमध्ये अंतःकरण नाही म्हणून तो जीवरूपाने प्रकट होत नाही, म्हणून त्या पदार्थांना आपण अचेतन म्हणतो. वेरस चेतन प्राण्यांच्या मध्ये अंतःकरण नावाचं तत्व आहे. आणि आपण ह्या प्रयोगासकट आपण बघितलं होतं की आत्मा, अंतःकरण, आणि अंतःकरण म्हणजे मुख्यतः बुद्धी आणि आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश ज्याला आपण चिदाभास म्हणतो. आत्मा, बुद्धी आणि चिदाभास हे तीन मिळून जीवात्मा नावाची एक संकल्पना तयार होते. मग चेतन प्राण्यांना जो चैतन्य देतो, जीवात्म्याला जो जीवत्व देतो तो कोण आहे? तो मुख्यतः मूळचा आत्मप्रकाश आहे. सगळ्या चेतन प्राण्यांना जे चेतनत्व मिळालेलं आहे काही काळापुरतं ते त्या आत्मप्रकाशामुळे, आत्मचैतन्यामुळे मिळालेलं आहे. आणि जो धीर पुरुष, जो विवेकी पुरुष मूळच्या आलेल्या त्या आत्मचैतन्याला, आत्मप्रकाशाला पाहतो, नुसतं पाहतो म्हणजे डोळ्यांनी पाहत नाही तर त्याचा विचार करतो, त्यासाठी अंतर्मुख होतो आणि अंतर्मुख होऊन त्याच्या अनुसंधानात राहतो, तो मी आहे, सहा अहम असा अनुभव घेण्याचा जो प्रयत्न करतो, तो पुरुष, तो मनुष्य खरा धीर पुरुष आहे, विवेकी पुरुष आहे. कारण की विवेकी पुरुष हे जाणतो की शरीर म्हणजे मी नाही. शरीरामध्ये तात्पुरतं आलेलं आणि आलेलं आहे म्हणून जाईल असं वाटतं ते जीवचैतन्य, ते देखील मी नाही. परंतु जीवो ब्रह्मैव नापरहा. प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे आणि ते जे कधीही न येणारं, कधीही न जाणारं, कायम टिकणारं जे चैतन्य आहे. देह असला तरी जे आहे, देह नसला तरी जे आहे, जन्माच्या पूर्वी देखील आहे, मृत्यूच्या नंतर देखील आहे, असं न जायते न म्रियते असं जे कायम टिकणारं चैतन्य ते मी आहे असा तो धीर पुरुष प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून तो कधीही दुःखी होत नाही. अजून एक गोष्ट इथे यमदेव सांगतात या मंत्रामध्ये की एको बहुनाम यो विदधाति कामान, की हा एकच परमात्मा आहे जो अनेकांच्या अनेक इच्छा पूर्ण करतो.
आता ही मांडणी परत थोडीशी कोड्यात टाकणारी आहे, की आपण एकीकडे म्हटलं होतं की आत्मा नावाचं तत्व अकर्ता आहे. आत्मा स्वतः कधीही काहीही काम करत नाही, निष्क्रिय आहे, गुड फॉर नथिंग आहे. मग असा आत्मा इतरांच्या कामना कशा काय पूर्ण करेल? तर इथे जो रेफरन्स आहे तो निर्गुण आत्म्याचा किंवा निर्गुण परमात्म्याचा नसून सगुण आत्मा किंवा ज्याला आपण ईश्वर म्हणतो त्या ईश्वराकडे इथे निर्देश आहे, की हा ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये राहतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये राहून तो प्रत्येकाचा कर्माध्यक्ष आहे. त्या त्या प्राणाला त्याच्या त्याच्या कामना इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सामग्री देतो, शक्ती देतो. साधी गोष्ट आहे बघा, की आता मला इच्छा झाली मी रसमलाई खावी. मग रसमलाई खावी ही जी माझी इच्छा आहे ते पूर्ण करण्यासाठी काहीतरी काम करणं आवश्यक आहे. एकतर मी घरी दूध मागवते, मग घरी त्याचं पनीर बनवते, घरी दूध आटवते आणि घरी रसमलाई बनवते. हे सगळं कर्म करून नंतर ती तयार झाल्यावर मी प्रत्यक्ष खाण्याचं काम करते. खाल्ल्यावरती माझी रसमलाई खाणे ही इच्छा पूर्ण होते. एकतर मी स्वतः घरी बनवते किंवा मग मी बाहेरून दुकानातून ऑर्डर करते किंवा मी बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाते. तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्या इच्छा होतात त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जी सामग्री त्याला हवी, जी प्रेरणा हवी, जी शक्ती हवी, जी ऊर्जा हवी, जी क्षमता हवी, हे सगळं पुरवण्याचं काम तो ईश्वर करतो आणि ते पुरवून त्याच्याकडून ते काम करून घेऊन त्या कामाच्या माध्यमातून तो त्याच्या कामना पूर्ण करतो. अशा पद्धतीने यमदेव म्हणतात की हा सगुण परमात्मा सगळ्या सचेतन प्राण्यांच्या हृदयामध्ये राहून त्यांच्या कामना पूर्ण करतो, त्यासाठी त्यांना मदत करतो. तम आत्मस्थम यहा अनुपश्यन्ति धीराः. जे विवेकी पुरुष त्या बुद्धिस्थ हृदयस्थ परमात्म्याला बघतात, त्याचा तो मी आहे असा अनुभव घेतात, तेषाम शांती शाश्वती. अशाच फक्त लोकांना कायम टिकणारी शांती मिळते. न इतरेषाम. हल्ली शांत होण्यासाठी काय काय उद्योग करतात लोक, ट्रँक्विलायझर्स घेतात. कारण की आपली लाईफस्टाईल अशी आहे, आपण इतके एक्साइट झालेलो असतो थ्रू आउट द डे वेगवेगळ्या कारणांमुळे, की ती एक्साइटमेंट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं, अजून काय काय टेक्निक आणि थेरपीज आपल्याला करावे लागतात, ट्रँक्विलायझर्स घ्यावे लागतात. कारण की आपल्याला ती शांती हवी असते, त्या शांतीमधलं सुख आपल्याला हवं असतं. 24 तास एक्सायटेड स्टेटमध्ये राहून चालत नाही, तशा प्रकारे आपण सस्टेन होऊ शकत नाही. शांती नावाची सिरियल बघून कधीही शांती मिळणं शक्य नाही. त्याच्यासाठी हा आत्मविचार होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी यमदेवांनी मागच्या 12व्या मंत्रामध्ये सांगितल्या होत्या, की अशा प्रकारे आपल्या हृदयस्थ परमात्म्याला पाहायचं असेल, त्याची अनुभूती घ्यायची असेल, तर मग 2 मुख्य गोष्टी, की निवृत्तः बाह्यवृत्तयः. आपल्याला आचार्य सांगतात की बाहेरच्या या संपूर्ण जगामध्ये आणि जगामधल्या भानगडींमध्ये जे काही आपलं चित्त अडकलेलं आहे त्याला थोड्या वेळ का होईना रोज स्वतःला निवृत्त करण्याची, विड्रॉ करण्याची सवय आपण लावली पाहिजे स्वतःला. सगळ्या प्रकारच्या जागतिक कारभारांपासून, जागतिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, ब्रह्मांडाच्या ज्या काही गोष्टींमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, सामाजिक गोष्टी, कुटुंबाच्या गोष्टी, स्वदेहाशी संबंधित गोष्टी, व्यावसायिक गोष्टी, या सगळ्यामधून स्वतःला विड्रॉ करून समर्थांनी एक सुंदर त्याच्यासाठी चरण सांगितले, की काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ. आपण सगळे प्रापंचिक आहोत. 24 तास काही आपण कुठला ग्रंथ घेऊन अभ्यास करू शकत नाही, 24 तास ध्यान धारणा देखील करू शकत नाही. परंतु प्रत्येक दिवसाचा काही वेळ असा असावा की काही गलबला म्हणजे लोकाभिमुख, समाजाभिमुख, व्यवसायाभिमुख, प्रपंचाभिमुख आपण असावं काही काळ, ज्याच्यामध्ये लोकांशी बोलून आपली जी काही कर्तव्य आहेत ती पार पाडावी. आणि ती झाल्यावर मग काही निवळ, तो जो दिवसातला काही काळ आहे, सकाळचा, संध्याकाळचा, रात्रीचा, जेव्हा सगळे इनपुट्स बंद करून पूर्णपणे अंतर्मुख होऊन या तत्त्वज्ञानाचा विचार करणं, तो मी आहे असा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणं, हे साधकासाठी अपरिहार्य आहे. अशा प्रकारे निवृत्तः बाह्यवृत्तयः ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आचार्यांनी सांगितली होती, की याच्यासाठी कुठल्या तरी अनुभवी सद्गुरूंचं मार्गदर्शन घ्यावं आणि अगदी शास्त्रशुद्ध व्यवस्थित अभ्यास करून चिंतन करावं. असं केलं
तर मग या आत्म्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे, अन्यथा ही शक्यता नाही. हा सगळा जो विषय आहे हा यमदेव आपल्याला नचिकेताला 13व्या मंत्रामध्ये समजावून सांगतात. आणि यमदेवांकडून आत्म्याचं इतकं सविस्तर वर्णन ऐकलं नचिकेताने. आणि 14व्या मंत्रामध्ये नचिकेताच्या मनात एक शंका आली, एक प्रश्न आला. आणि तो जो प्रश्न आहे नचिकेत यमदेवांना विचारतो की तत् एतत् इति मन्यन्ते अनिर्देश्यम परमम सुखम कथम नु तद् विजानीया किमु भाती विभाती वा. तत् म्हणजे तो आत्मा किंवा ते आत्मज्ञान, अशा दोन्ही प्रकारे टीकाकारांनी याचा अर्थ केलेला आहे. तत् तो आत्मा किंवा ते आत्मज्ञान, एतत् अनिर्देश्यम परमम सुखम तो आत्मा हेच ते अनिर्देश्य म्हणजे ज्याच्याकडे आपल्याला निर्देश करता येत नाही, ज्यालाकडे आपल्याला बोट दाखवता येत नाही, असं ते परमसुख आहे. इति मन्यन्ते असं मानतात. कोण मानतात तर टीकाकारांनी लिहिलेलं आहे की जे आत्मज्ञानी व्यक्ती आहे ते त्या आत्म्याला, त्या आत्मज्ञानाला तेच हे परमसुख आहे, सगळ्यात शाश्वत न संपणारं, कधीही ज्याचं वीट येत नाही असं ते सुख आहे असं मानतात. कथम नु तद् विजानीयाम की ते माझ्या बुद्धीला कळण्यासारखं आहे की नाही. किमु भाती विभाती वा. भाती म्हणजे बुद्धीला कळणं आणि विभाती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येणं. की ज्या आत्म्याबद्दल यमदेव तुम्ही वर्णन करता आहात, विवेकी पुरुष, ज्ञानी पुरुष असं म्हणतात की तो आत्मा, ते आत्मज्ञान हे अनिर्वचनीय आहे, अनिर्देश्य आहे. मूळ मंत्रामध्ये यमदेवांनी अनिर्देश्य हा शब्द वापरला, परंतु टीकाकारांनी अनिर्वचनीय, ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही असं ते तत्व आहे. आणि त्या तत्वाची अनुभूती घेतली तरच परमसुख मिळेल, ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही, ज्याच्याकडे निर्देश करता येत नाही, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही असं प्रत्यक्ष अनुभवी लोक म्हणतात. मग अनुभवी लोकांची जर ही स्थिती आहे तर असं असताना माझ्या बुद्धीला हे कसं कळेल, मला हा अनुभव कसा येईल, अशा प्रकारचा प्रश्न नचिकेत यमदेवांना विचारतो. याच्यामध्ये 2-3 शब्द या मंत्रात समजावून घेण्यासारखे आहेत. की पहिला शब्द आहे अनिर्देश्य, की या आत्मतत्वाकडे कोणीही निर्देश करू शकत नाही. व्यवहारामध्ये बघा, आपल्याला जेव्हा एखादं ज्ञान होतं की इथे एक माऊस आहे, हा माऊस आहे, तर मी निर्देश करून, बोट करून दाखवू शकते की बघा मला तो माऊस हवा आहे. किंवा आपल्याला जेव्हा एखाद्या वस्तूचं ज्ञान होतं, मी आज फॉर एक्झाम्पल न्यूजपेपरमध्ये एखादी बातमी वाचली, ती मला कळली, तिचं मला वर्णन करून स्पेसिफिकली सांगता येतं की आज न्यूजपेपरमध्ये अमुक अमुक बातमी होती. व्यवहारामध्ये ज्या पदार्थांचं ज्ञान होतं ते आपल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार पूर्णपणे अथवा काही प्रमाणात वर्णन करणं शक्य असतं, त्या वस्तूकडे निर्देश करणं शक्य असतं. परंतु आत्मज्ञान अथवा आत्मसुख या दोन्हीकडे निर्देश करता येणं शक्य नाही, त्याच्याबद्दल काहीही बोलणं शक्य नाही. असं का आहे याचं कारण इथे यमदेवांनी सांगितलं नाही, परंतु या कारणाचा आपण आधी विचार केलेला आहे की व्यवहाराच्या सगळ्या ज्ञानांमध्ये आणि व्यावहारिक सगळ्या सुखांमध्ये त्रिपुटी असते. व्यावहारिक ज्ञानामध्ये ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी. भोगामध्ये, कुठल्याही सुखाच्या भोगामध्ये भोगता, भोग्य आणि भोग अशी त्रिपुटी असते. व्यवहारामध्ये मला जेव्हा फोनचं ज्ञान होतं तेव्हा ज्ञान झाल्याच्या नंतर फोन वेगळा, मी वेगळी आणि ज्ञान होण्याची प्रक्रिया वेगळी, हे त्रिपुटीचे घटक एकमेकांपासून वेगळे राहतात. व्यवहारामध्ये मला एखादं सुख झालं, फॉर एक्झाम्पल मी बाहेर फिरायला गेले आणि मला बागेमध्ये एक अतिशय सुंदर फूल दिसलं. ते फूल रंगीबेरंगी फूल आहे, छान हिरवीगार झाडं आहेत आणि ते दृश्य बघून मला खूप आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर सुद्धा ते फूल वेगळं, झाड वेगळं आणि झाड बघणारी मी वेगळी, भोगता वेगळा आणि भोग्य वेगळं, असं हे व्यावहारिक सुख आहे, असं हे व्यावहारिक ज्ञान आहे. पण आत्मज्ञानाच्या बाबतीत जी कॅच आहे, जी मुख्य रहस्याची, मर्माची गोष्ट आहे की ज्या क्षणी आत्मज्ञान होतं त्या क्षणी मला ज्ञान झालं असं म्हणणारा ज्ञाता त्या ज्ञेयापासून वेगळा राहत नाही. ज्या क्षणी मला मी आत्मा आहे असा अनुभव येतो आणि त्या आनंदाचा, सच्चिदानंदामधल्या निरपेक्ष आनंदाचा अनुभव येतो, त्या क्षणी मला आनंद झालं असं सांगणारा
मला ज्ञान झालं असं सांगणारा तिथे वेगळेपणाने शिल्लक राहत नाही. म्हणून जे काही ज्ञानी लोक आहेत ते एका विशिष्ट हद्दीपर्यंत या तत्वाचं अथवा या अनुभवाचं वर्णन करतात आणि नंतर मौनावस्थेत जातात. काहीही बोलत नाहीत. अनिर्देश्य, अनिर्वचनीय असं हे जे तत्व आहे, नचिकेत म्हणतो की एवढे मोठे ज्ञानी लोक असूनही त्याचं वर्णन करत नाही. मग माझ्यासारख्या व्यक्तीच्या बुद्धीला हा अनुभव कसा येणार, कसं कळणार हे सगळं. आणि भगवान शंकराचार्यांनी जेव्हा या मंत्रावर टीका लिहिली तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की मुख्यतः अशा प्रकारचा अनुभव येण्यासाठी, ज्या प्रकारच्या अनुभवाचं यमदेवांनी वर्णन केलं आहे, जो नचिकेताला हवा आहे, हा अनुभव येण्यासाठी आचार्य म्हणतात की 3 प्रकारच्या एषणा मनुष्याच्या मनात नसणं आवश्यक आहे. एषणा म्हणजे इच्छा. आपण हा विचार अनेक प्रकारे आधी केलेला आहे. हा फक्त एक वेगळ्या पद्धतीने इथे मांडलेला आहे की आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्याचं 3 प्रकारे शास्त्रांनी वर्गीकरण केलेलं आहे. वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा. वित्तेषणा म्हणजे धन, मुख्यतः धनसंपत्ती अथवा धनसंपत्तीच्या माध्यमातून जे काही आपल्याला मिळवता येतं ते. घर, कार, फोन, लेटेस्ट काहीतरी कपडे, फॅशन, शूज अशा प्रकारचे जे काही भोग आपण घेतो, किंवा सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी वित्तेषणेमध्ये येतात. दुसरी आहे दारेषणा, आणि दारेषणाला काही लोकांनी पुत्रेषणा देखील म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये कौटुंबिक सुख, मला चांगली पत्नी असावी, पती असावा, मुलगा असावा, त्या मुलाने माझं सगळं सांगितलेलं ऐकावं, त्या मुलाने माझी सगळी काळजी घ्यावी म्हातारपणात वगैरे इत्यादी ज्या काही इच्छा आहेत त्या दारेषणा, पुत्रेषणामध्ये येतात. आणि तिसरी आहे लोकेषणा. लोकेषणा शब्दाचे 2 वेगळे अर्थ आहेत की जुन्या वैदिक काळाच्या संदर्भानुसार की मला इंद्रलोक मिळावा, मला स्वर्गलोक मिळावा, मला ब्रह्मलोक मिळावा, विष्णुलोक मिळावा, अशा प्रकारचे लोक मिळावे ही इच्छा, हा लोकेषणेचा एक अर्थ आहे. किंवा लोकेषणेचा दुसरा अर्थ की आपल्याला लोकांच्या मध्ये मान सन्मान मिळावा, कीर्ती मिळावी, प्रतिष्ठा मिळावी, अशा प्रकारच्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्या सगळ्या इच्छा साधारण ब्रॉडली या 3 कॅटेगरीजमध्ये टाकलेल्या आहेत. वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा. आणि आचार्य म्हणतात, भगवान शंकराचार्य, की निवृत्त एषणा यहा ब्राह्मण, जो ब्राह्मण म्हणजे जो जातीने जन्माने ब्राह्मण आहे तो ब्राह्मण नाही, तर जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्म का जाणू शकतो प्रत्यक्षपणे, कारण की निवृत्त एषणः, अशा प्रकारच्या त्याच्या सगळ्या कामना निवृत्त झालेल्या असतात. आता आपण हे सगळं ऐकतो, हे थेरॉटिकली खूप छान वाटतं ऐकायला, ऑन पेपर सगळं खूप छान आहे, वित्तेषणा नसावी, पुत्रेषणा नसावी, लोकेषणा नसावी वगैरे. पण एक असा विचार आपल्या मनात येतो की आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत. अशा सगळ्या इच्छा सोडून दिल्या तर आपण काही काम तरी करू शकू का? आपल्याला उद्या उठून ऑफिसला जायचंय, काम करायचंय, ईमेल लिहायचे आहेत, लोकांशी बोलायचंय, घरामधली 50 कामं पडली आहेत. अशा सगळ्या इच्छा सोडून दिल्या तर आपला संसार कसा चालेल, आपला प्रपंच कसा चालेल, असे सगळे अनेक शंका कुशंका मनात येतात. आणि असं आहे की ह्या शास्त्राचं स्पिरिट समजावून घेतलं आणि हळूहळू त्या दृष्टीने विचार करून अनुसरण करायला सुरुवात केली तर एक गोष्ट लक्षात येईल की या कुठल्याही एषणा, अटॅचमेंट, धावपळ नसताना अतिशय एफिशियंटली काम करता येणं शक्य आहे. कसं शक्य आहे तर थोडी संतांची चरित्र वाचावीत, त्यांचं जीवन कशा प्रकारचं होतं, त्यांना किती एषणा होत्या, ते किती एफिशियंट होते, त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारचं काम समाजासाठी करून ठेवलेलं आहे त्याचा अंदाज घ्यावा आणि आपण थोडं थोडं करण्याचा प्रयत्न करावा. काय म्हणूया, हळूहळू, ढाळे ढाळे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं आहे की छोटे छोटे हळूहळू प्रयत्न करावेत की पुत्रेषणा, दारेषणा, लोकेषणा, वित्तेषणा कमी करून एक एक कमी करून आपल्याला आपली कामं करता येतात का हे स्वतः टेस्ट करावं. आणि असं लक्षात येईल की अशा प्रकारचं इच्छांचं जे काहूर आपल्या मनामध्ये माजलेलं असतं ते काहूर जर कमी केलं तर मन शांत होतं आणि जास्त एकाग्र होऊन फोकसनी आपण आपली सगळी कामं एफिशियंटली करू शकतो. पण हे सगळं वर्कआउट होण्यासाठी वेळ द्यावा लागतो, तेवढं पेशन्स पाहिजे, तेवढं धैर्य पाहिजे. इकडे तेवढं धैर्य नचिकेताकडे आहे म्हणून तो प्रश्न विचारतो आणि नचिकेताच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून यमदेव
या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या वल्लीतला हा जो शेवटचा मंत्र आहे, 15वा मंत्र, त्या माध्यमातून ते नचिकेताला उपदेश करतात. 15व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम न इमा विद्युतो भांती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदम विभाती. संपूर्ण कठोपनिषदातला अतिशय प्रसिद्ध मंत्र आहे. अनेक प्रकारच्या वेदांताच्या ग्रंथांमध्ये या मंत्राचा उपयोग केलेला आहे, या मंत्राचा संदर्भ दिलेला आहे. स्वामी विवेकानंदांचा स्वतःचा अतिशय पर्सनल फेवरेट असा हा मंत्र होता. सुंदर मंत्र आहे, समजावून घेण्यासारखा मंत्र आहे की यमदेव नचिकेताला सांगतात की तेथे, तत्र म्हणजे तेथे. आता तेथे म्हणजे कुठे, तर टीकाकारांनी लिहिलेलं आहे की हा जो काही आत्मलोक आहे, जणू आत्मलोक आहे. आता बघा, मृत्यूलोक, स्वर्गलोक तसा वेगळा आत्मलोक असा इथे अर्थ नाही. मुळात निर्गुण परमात्मा हा संपूर्ण सृष्टीमध्ये, अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये आणि ब्रह्मांडाच्याही पलीकडे सर्वत्र सदा समानत्वाने व्यापून आहे. इथे केवळ बोली भाषेमध्ये आपल्याला कळावं म्हणून यमदेव म्हणतात की तेथे म्हणजे जणू त्या आत्मलोकामध्ये न तत्र सूर्यो भाती, तिथे सूर्य प्रकाशित होत नाही. न चंद्र तारकम, की तिथे चंद्र आणि तारका या देखील प्रकाशित होत नाही किंवा चमकत नाही. विद्युतो म्हणजे तिथे विजांचाही लखलखाट नसतो. कुतोयम अग्निः, मग या अग्नीचा तिथे काय पाड किंवा अग्नीचा तिथे काय संबंध. तमेव भांतम अनुभाती सर्वम, तो म्हणजे कोण, तो आत्मा प्रकाशमान असल्याने सर्वांना प्रकाश मिळतो. सर्वांना म्हणजे कोणाला, तर मुख्यतः इथे या सगळ्या सूर्य, चंद्र, अग्नी, वीज इत्यादी जे प्रकाश रूप आपल्याला दिसतं त्या सगळ्या घटकांना प्रकाशमान करणारा हा जो आहे हा आत्मा नावाचं तत्व आहे. आणि तस्य भासा सर्वमिदम विभाती, त्या आत्म्याने, त्या आत्मप्रकाशानेच हे सर्व काही भासत आहे. अशी एक सुंदर मांडणी यमदेव करतात. आणि छान असा, ज्याला आपण पोएटिक म्हणतो, लिरिकल असा सुंदर मंत्र आहे. यमदेव नचिकेताला समजावून सांगतात की न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, त्या आत्मलोकामध्ये सूर्य चंद्र प्रकाशित होत नाहीत. समजावून घेऊया थोडंसं. सूर्य, चंद्र, तारे, वीज आणि अग्नी हे सगळे आपल्याला प्रकाश देणारे भौतिक प्रकाश आहेत. सूर्य, चंद्र इत्यादी सगळ्या घटकांचा जो प्रकाश आहे त्याला भौतिक प्रकाश किंवा लौकिक प्रकाश म्हणतात, कारण की तो आपल्याला डोळ्यांनी पाहता येतो किंवा तो आपल्याला ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जाणता येतं, म्हणून त्याला भौतिक प्रकाश म्हणतात. संस्कृत भाषेमध्ये दिव नावाचा धातू आहे. त्या दिव नावाच्या धातूपासून 2 शब्द तयार झाले. एक शब्द आहे दिवा, दुसरा शब्द आहे देव. दिवा शब्दाचा अर्थ आहे भौतिक प्रकाश, देव शब्दाचा अर्थ आहे अलौकिक प्रकाश. दिवा म्हणजे भौतिक अथवा लौकिक प्रकाश. उदाहरणार्थ सूर्य, चंद्र, तारे, वीज, अग्नी हे सगळे भौतिक अथवा लौकिक प्रकाश आहेत. देव हा अलौकिक प्रकाश आहेत, त्यालाच आत्मप्रकाश देखील म्हणतात. देव आणि दिवा यांच्यामध्ये मुख्य काय फरक आहे की दिव्याच्या प्रकाशात म्हणजे लौकिक प्रकाशात केवळ दिसतं आणि देवाच्या प्रकाशात म्हणजे अलौकिक प्रकाशात दिसलेलं कळतं. दिसणं आणि दिसून कळणं या 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. आपण याचा मागे अनेक मंत्रांमध्ये विस्ताराने अभ्यास केलेला आहे. व्यवहारामध्ये आपल्याला दिसतं, पण दिसलेलं प्रत्येक वेळेस कळेलच असं नाही. जे दिसतं ते बाहेरच्या सूर्याच्या, चंद्राच्या अथवा दिव्याच्या भौतिक प्रकाशामध्ये दिसतं. दिसलेलं आतमध्ये कळण्यासाठी जी काही यंत्रणा आहे, जी काही आतमध्ये प्रोसेसिंग युनिट आहे, त्या प्रोसेसिंग युनिटचा मुख्य घटक म्हणजे आत्मप्रकाश. जे काही ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला दिसलेलं आहे, आपण ग्रहण केलेलं आहे, ते कळण्यासाठी आतमध्ये आत्मप्रकाश असणं आवश्यक आहे. इथे यमदेव म्हणतात की या संपूर्ण पदार्थांना प्रकाशित करणारा हा आत्मप्रकाश आहे. अजून एक पद्धत आहे, अजून एका पद्धतीने इथे समजावून घेऊ की बघा, आपण वैज्ञानिक भाषेमध्ये, विज्ञानाच्या भाषेमध्ये असं म्हणतो की सूर्य हा स्वयंप्रकाश आहे आणि चंद्र हा परप्रकाशित आहे.
असं आपण का म्हणतो? कारण की विज्ञानाच्या दृष्टीने सूर्याला हा स्वतःचा प्रकाश आहे. सूर्याला आपला प्रकाश कोणाकडूनही बॉरो करावा लागत नाही. परंतु चंद्र हा परप्रकाशित आहे, कारण की सूर्याची किरणं चंद्रापर्यंत जाऊन तिथून परावर्तित होऊन पृथ्वीवर येतात. आपल्याला असं वाटतं की हा चंद्राचा प्रकाश आहे, पण मुळात तो चंद्राचा स्वतःचा प्रकाश नाही, तो त्यांनी सूर्याकडून जणू उधार घेतलेला आहे. म्हणून विज्ञानाच्या दृष्टीने सूर्य स्वयंप्रकाशित आणि चंद्र परप्रकाशित. परंतु वेदांताच्या दृष्टीने सूर्य, चंद्र, तारे, वीज, अग्नी हे सगळे परप्रकाशित आहे आणि स्वयंप्रकाश केवळ आत्मा, देव, आत्मप्रकाश किंवा अलौकिक प्रकाश जो आपल्या आतमध्ये आहे, बाहेर आहे, संपूर्ण सृष्टीत समानत्वाने व्यापून आहे, तो अलौकिक प्रकाश केवळ स्वयंप्रकाश आहे आणि इतर सगळे सूर्य, चंद्रादी हे परप्रकाशित आहे. म्हणजे काय हे परत आपण अजून समजावून घेऊ. वेदांतामध्ये प्रकाशन शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. एखाद्या गोष्टीचं प्रकाशन होणे म्हणजे त्याचं ज्ञान होणे. प्रकाशन ज्याच्या प्रकाशात होतं त्याला प्रकाशक म्हणतात. आत्मा हा स्वयंप्रकाश आहे, कारण की आत्मप्रकाशामध्ये जीवाला ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून बघून, डोळ्याच्या माध्यमातून बघून या संपूर्ण सृष्टीचं सूर्य, चंद्रादी प्रकाश स्तोत्रांचं ज्ञान होतं. बघा, असा विचार करा की ह्या सृष्टीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा सूर्यचंद्र वगैरे निर्माण झाले, हे ठीक आहे. परंतु या सृष्टीमध्ये फक्त जड पदार्थ आहेत. केवळ दगड, पाणी, नदी इत्यादी गोष्टी आहेत, दगडधोंडे, आणि इथे एकही चेतन प्राणी नाही, एकही चेतन पदार्थ नाही. अशी जर या सृष्टीची रचना असली असती तर मग या सृष्टीमध्ये हा सूर्य आहे हे कोणाला कळलं असतं? दगडाला हे कळलं असतं का की हा सूर्य आहे? सूर्य उगवला म्हणून दगड फुलला किंवा सूर्याच्या दिशेने तो वळला असं झालं असतं का? सूर्य आहे, हा चंद्र आहे, ही वीज आहे, हा तारा आहे, हे ज्याला कळतं ते कुठल्या प्रकाशात कळतं? अतिशय विचार करण्यासारखा मार्मिक मुद्दा आहे की सूर्य, चंद्र, तारे यांचं प्रकाशन जो करतो, यांचं प्रकाशन म्हणजे यांचं ज्ञान जो करून देतो तो आहे आत्मा आणि तो स्वयंप्रकाशक आहे. सूर्यचंद्राचं ज्ञान हे आत्म्याच्या प्रकाशात जीवाला होतं. परंतु आत्म्याचा प्रकाश जर आतमध्ये नसला असता तर सूर्यचंद्रादिकांचं ज्ञान हे जीवाला झालं नसतं. म्हणून वेदांताच्या दृष्टीने सूर्यचंद्र इत्यादी जे सगळे आहेत ते परप्रकाशित आहेत. पर म्हणजे आत्म्याच्या प्रकाशामुळे जे प्रकाशित होतात, आत्म्यामुळे आपल्याला ज्यांचं ज्ञान होतं, असे हे सूर्यचंद्र इत्यादी सगळे सोर्सेस आहेत, ते भौतिक सोर्सेस आहेत. बघा, थोडासा विचार करा की जी व्यक्ती अंध आहे जन्माने, जिने कधीच काहीच बघितलं नाही, त्या व्यक्तीला देखील ज्ञान होतं. एखादी व्यक्ती अंध आहे, बहिरी आहे की तिचे 2 ज्ञानेंद्रिय काम करत नाहीत, अशा अंध आणि बहिरी व्यक्ती जरी एखाद्या रूममध्ये बसली असेल तरी त्या व्यक्तीला ज्ञान होतं. किमान त्या व्यक्तीला एवढं तरी कळतं की मी आहे. बघा, अशा प्रकारचं हे जे ज्ञान होणं, हे कळणं, हा जो प्रकार आहे, हा कळणं ज्याच्या प्रकाशात होतं त्या प्रकाशाला आत्मप्रकाश म्हणतात. आणि हा जो आत्मा आहे तो स्वयंप्रकाश आहे. अनेक प्रकारची भजनं आपण म्हणतो की गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश. असे गुरुराम स्वामी स्वयंप्रकाश आहेत म्हणजे नेमकं काय आहेत असे प्रश्न आपल्याला भजन गाताना कधी पडतात का? माझे गुरु म्हणजे जे देहरूप गुरु आहेत ते स्वयंप्रकाश आहेत का देहरूप गुरूंनी ज्या ब्रह्माचा अनुभव घेतला ते ब्रह्म स्वयंप्रकाश आहे? असे प्रश्न कधीतरी पडले पाहिजेत आपल्याला. उजेडी राहिले उजेड होऊन, म्हणजे कुठल्या उजेडात कोण उजेड होऊन राहिलं, या सगळ्या गोष्टींची रहस्य जी आहेत ते आपल्याला तेव्हाच कळतात. या संतांच्या रचनेमधलं मर्म आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा या तात्विक गोष्टी, तत्वज्ञानाच्या गोष्टी आपल्याकडे क्लिअर असतात, आपल्याला माहिती असतात. मग या संपूर्ण मंत्रामध्ये यमदेव सांगतात की तमेव भांतम अनुभूती सर्वम, की सूर्याचं आणि चंद्राचं ज्ञान ज्या प्रकाशामध्ये होतं तो हा आत्म्याचा प्रकाश आहे. त्याच्याच आत्म्याच्या अलौकिक प्रकाशामध्ये या संपूर्ण सृष्टीचं, या सगळ्या ग्रहताऱ्यांचं ज्ञान तुला होतं. तस्य भासा सर्वमिदं विभाती. तस्य भासा सर्वमिदं विभाती म्हणजे ही संपूर्ण सृष्टी त्याच्यामुळेच प्रकाशमान झाली आहे.
जर आपल्या आतमध्ये हे चैतन्य नसलं असतं, हा चैतन्य स्वरूप आत्म्याचा प्रकाश नसला असता, तर या सृष्टीतल्या कुठल्याही पदार्थाचं ज्ञान कोणालाच झालं नसतं, कोणालाच हे कळलं नसतं, कळून घेणारं कुठलंच तत्व इथे नसलं असतं. आणि म्हणून या आत्मचैतन्याचं महत्त्व आहे. मूळचा जो प्रत्येक जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याला आत्म्याच्या प्रकाशात ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून सृष्टीचं ज्ञान होतं. अतिशय स्पेसिफिक मांडणी आहे. बघा, मी जेव्हा मला म्हणते की मला सूर्यप्रकाशाचं ज्ञान झालं, तेव्हा ज्या सूर्यप्रकाशाचं ज्ञान झालं ती ज्ञेय वस्तू मी नाही. ज्या सूर्यप्रकाशात मी पाहिलं तो सूर्यप्रकाश मी नाही. ज्या वस्तूला मी पाहिलं ती वस्तू मी नाही. ज्या डोळ्यांनी मी पाहिलं ते डोळे म्हणजे मी नाही. ज्या शरीराच्या माध्यमातून मी पाहिलं ते शरीर म्हणजे मी नाही. ज्या जीवानी हे सगळं पाहिलं, ज्या जीवानी हे सगळे प्रोसेस केलं, तो जीव म्हणजे सुद्धा मी नाही. वेदांत म्हणतं, ज्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये जीवाला कळलं, तो आत्म्याचा प्रकाश, तो चैतन्याचा प्रकाश, तो मी आहे. सहा अहम. आणि हे जर तू समजून घेतलंस नचिकेता, तर मग तुला या आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. बघा, एक सुंदर इथे एक गोष्ट आपण समजावून घेऊया की वेदांत शास्त्रामध्ये अशा प्रकारे जी काही गुरु शिष्यांच्या मध्ये प्रश्नोत्तरे होते, त्याच्यामध्ये मुळात हे तत्व अनिर्देश्य आहे, अनिर्वचनीय आहे. इंद्रिय अगोचर असल्यामुळे त्याचं फार वर्णन करता येत नाही. असं जरी असेल तरी गुरूंचं काम आहे की या तत्वाकडे निर्देश करणं, वेगवेगळ्या पद्धतीने या तत्वाचा विचार कसा करता येईल, या वेगवेगळ्या वैचारिक पद्धती गुरु आपल्या शिष्यांना समजावून सांगतात. हे सगळे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. हे टेक्निक्स आपण इथे समजावून घेतलं की घरी गेल्यावर प्रत्यक्ष हा विचार करणं हे प्रत्येक साधकाचं वैयक्तिक स्वतःचं काम आहे आणि स्वतःची जबाबदारी आहे. आपल्याला असं खूप वाटतं या प्रांतामध्ये की आम्ही आमच्या सद्गुरूंकडे जावं, त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवावा आणि असा काहीतरी चमत्कार होऊन एकदम उद्यापासून सगळं मला हे ब्रह्ममय दिसेल, हरिमय दिसेल, राममय दिसेल, अशी एक चमत्कारांची अपेक्षा फार या प्रांतामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे या प्रांतामध्ये अनेक सगळे घोटाळे सुरू झाले. कारण की कोणीतरी हात ठेवावा, चमत्कार करावा, मग आपण त्यांना पैसे देतो, मग पैशांच्या बदल्यात तुम्ही चमत्कार करा, हे सगळे घोटाळे सुरू होतात. जे खरे अधिकृत गुरु असतात ते केवळ निर्देश करतात, ते केवळ पॉइंटर्स देतात. बघा, आपण पोहण्याची कला आहे साधी. जर मला पोहायचं असेल तर मी पाण्यामध्ये गेल्यावर तो इन्स्ट्रक्टर असतो सुरुवातीला, तो मला सांगतो की तुम्ही हात असे हलवा, पाय असे हलवा. सुरुवातीला तो थोडासा आधार देतो, सुरुवातीला तो स्वतः पोहून दाखवतो, एखादं फ्लोटर माझ्या कमरेला बांधतो. हळूहळू करत हातपाय मारायला मी शिकले की ते फ्लोटर काढून घेतो. प्रत्यक्ष जेव्हा मी नंतर पाण्यात जाते तेव्हा पाण्यामध्ये हातपाय मारून तरंगण्याचं काम हे माझं मला स्वतःला करायचं आहे. इथे यमदेव जे सांगतायत तो फक्त निर्देश आहे की या आत्मतत्वाच्या बाबतीत विचार कसा करायचा, ते कुठे आहे, ते कसं आहे, त्याच्याबद्दल विचार कसा करायचा, हा त्यांनी केलेला फक्त निर्देश आहे. उद्या उठून मी जेव्हा माझ्या प्रपंचामध्ये परत जाते, माझ्या व्यवसायामध्ये परत जाते, माझं घर, माझे लोक, आणि त्याच्यामध्ये जेव्हा अनेक वेगवेगळे अनुभव येतात, त्या प्रत्येक अनुभवामध्ये एक सुंदर वाक्य आहे. बघा, आपण केनोपनिषदाच्या वेळेस आपण ते नंतर विस्ताराने शिकू की प्रत्येक होणाऱ्या ज्ञानाच्या मागे कायमचा असणारा ज्ञानरूप बुद्ध आत्मा हा कायमचा आहे. होणाऱ्या ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञान म्हणजे ज्ञानरूप आत्मा हा कायमचा आहे. आपलं जे सगळं लक्ष आहे ते होणारं ज्ञान म्हणजे मला घड्याळाचं ज्ञान झालं, फोनचं झालं, टी व्हीचं झालं, बातमीचं झालं, फुलाचं झालं, टेक्नॉलॉजीचं झालं, होणाऱ्या ज्ञानाकडे आपलं सगळं लक्ष आहे. पण जे होणारं ज्ञान ते कोणाच्या प्रकाशात होतं, त्या आतल्या स्वयंप्रकाश आत्म्याकडे आपलं लक्ष जात नाही. आणि ते त्याच्याकडे आपलं लक्ष जावं, आपण थोडंसं अंतर्मुख व्हावं. आणि अंतर्मुख होऊन समर्थांनी म्हटले, अंतर्निष्ठ तितुके तरले आणि अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. ह्या सगळ्या शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर नचिकेता अंतर्निष्ठ हो. अंतर्निष्ठ हो म्हणजे दुसऱ्यांच्या घरी काय चाललंय, दुसऱ्यांच्या जीवनात काय चाललंय, तो काय म्हणाला, ती काय म्हणाली, तिला असं शोभतं का, असा सगळ्या प्रापंचिक दुनियादारीचा विचार न करता थोडंसं आपल्या आतमध्ये काय व्यापार चालले आहेत, ते कुठल्या प्रकाशात चालले आहेत, काय नेमकं चाललं आहे, ते कुठल्या प्रकाशात चाललं आहे, कसं ते ज्ञान होतं, या प्रक्रियांच्याकडे थोडंसं लक्ष दे.
अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. तर असा हा जो आत्मप्रकाश आहे, जो सूर्यचंद्र इत्यादी सगळ्यांना प्रकाशित करतो, ज्याच्या प्रकाशात आपल्याला सगळ्या प्रकारचं आध्यात्मिक ज्ञान होतं, तो आत्मा मी आहे, अशी अनुभूती आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने, यमदेवांच्या कृपेने यावी. तसा विचार, तशी साधना आपल्या सगळ्यांच्याकडून व्हावी, अशी प्रार्थना आपण यमदेवांच्याकडे करू. आणि आपलं आजचं हे चिंतन इथेच थांबवू. या मंत्राच्या बरोबर दुसरा अध्याय आणि दुसऱ्या वल्लीचा विचार आपला पूर्ण झालेला आहे. पुढच्या सत्रापासून कठोपनिषदाचा शेवटचा अध्याय आणि शेवटची वल्ली याचा आपण विचार करणार आहोत. द्वितीय अध्याय, तृतीय वल्ली. आज आपलं चिंतन इथेच थांबवू. हरिओम तत्सत.